हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच महाराष्ट्र सेट जो एक्झाम यावर्षी कंडक्ट झाला होता आणि या एक्झामचा जो रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे त्या रिझल्ट संदर्भात किंवा एक्झामिनेशन संदर्भात जर तुम्हाला काही क्वेरी असेल किंवा तुमची काही तक्रार असेल किंवा रिझल्ट संदर्भात तुम्हाला ग्रीव्हन्स नोंदवायचा असेल तर तो ग्रीव्हन्स किंवा तुमची तक्रार तुम्ही कुठे नोंदवू शकता या संदर्भात आज आपण इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. कारण ग्रीव्हन्स असतो असं तुम्ही ऐकलं असेल, पण तो ग्रीव्हन्स नोंदवण्यासाठी वेबसाईटवर कुठलाही ऑप्शन त्यांनी प्रोव्हाइड केलेला नाही आहे. मग नेमकं ग्रीव्हन्स नोंदवायचा कुठं आणि कुठल्या विद्यार्थ्यांनी ग्रीव्हन्स नोंदवायला हवा हे आपण या ठिकाणी क्लिअर करणार आहोत. फ्रेंड, याआधी देखील ग्रीव्हन्स संदर्भात तुम्हाला एक लेसन मी प्रोव्हाइड केलं होतं आणि त्यामध्ये ग्रीव्हन्स कोणी नोंदवावा हे तुम्हाला मी सांगितलं होतं. पण अनेक विद्यार्थ्यांना तो ग्रीव्हन्स नोंदवायचं कुठं या संदर्भात इन्फॉर्मेशन माहीत नाही आहे. त्या अनुषंगाने आजचं लेसन मी तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे. यामध्ये ग्रीव्हन्स संदर्भात अनेक पॉईंट आहेत ते आपण क्लिअर करणार आहोत. फ्रेंड, आजचं लेसन पूर्णपणे पाहण्यापूर्वी एक छोटीशी इन्फॉर्मेशन. जो नेक्स्ट MSc एक्झाम कंडक्ट केला जाणार आहे त्याचबरोबर जो NTUGC नेट एक्झाम होणार आहे या दोन्ही एक्झामला कव्हर करणारा पेपर फर्स्टसाठी एक डिटेल कोर्स आपण सुरू केलेला आहे. त्या कोर्समध्ये MSc एक्झाम 2026चा पूर्णपणे सिलेबस तुम्हाला कंप्लीट करून दिला जातो. प्लस त्या संदर्भात एक्झामिनेशन आधी रिव्हिजन करून घेतली जाते. प्लस त्या एक्झाम संदर्भात एक्झामिनेशन आधी पूर्णपणे प्रॅक्टिस करून घेतली जाते. प्रॅक्टिसमध्ये डेमो पेपर देखील प्रोव्हाइड केले जातात आणि मॉक टेस्ट किंवा क्विज देखील प्रोव्हाइड केले जातात. म्हणजे इन शॉर्ट सिलेबसपासून ते एक्झामिनेशनच्या रिव्हिजनपर्यंत प्रॅक्टिसपर्यंत पूर्णपणे सर्व गोष्टी या कोर्समध्ये तुम्हाला अवेलेबल करून दिल्या जातात. हा कोर्स पेपर फर्स्टला एंटायर कव्हर करणारा कोर्स आहे. ठीक आहे. या कोर्समार्फत अनेक विद्यार्थ्यांनी पेपर फर्स्टमध्ये 100 पैकी 92, 90, 88, 86, 84 असे देखील मार्क मिळवलेले आहेत. जवळपास 100+ विद्यार्थ्यांना 80+ मार्क आहेत. इतके जर मार्क तुम्हाला पेपर फर्स्टमध्ये भेटत असेल तर डोंट वरी, तुम्ही एक्झाम क्लिअर करू शकता. कारण एक्झामिनेशन क्लिअर करण्यामध्ये सर्वात महत्त्वाचा रोल असतो पेपर फर्स्टचा. तर गाईज, या कोर्समार्फत पेपर फर्स्टमध्ये तुम्हाला खूप चांगला स्कोअर करता येऊ शकतो आणि एक्झाम तुम्ही क्लिअर करू शकता. अनेक विद्यार्थी आपले 2025चा MSc एक्झाम क्लिअर झालेले आहेत. या कोर्स संदर्भात काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर आपला व्हॉट्सअप नंबर आहे 90 11 36 20 82. यावर तुम्ही मेसेज करू शकता. पूर्णपणे कोर्सची इन्फॉर्मेशन तुम्हाला शेअर केली जाईल. त्यानंतर योग्य वाटलं तर तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. कोर्सच्या फी संदर्भात इन्स्टॉलमेंट फॅसिलिटी देखील अवेलेबल आहे. ठीक आहे. या नंबरला मेसेज करा, इन्फॉर्मेशन पहा, त्यानंतर योग्य वाटलं तर प्रोसेस तुम्ही करू शकता. तर फ्रेंड, आज आपण MSc एक्झामच्या रिझल्ट संदर्भात जो ग्रीव्हन्स ऑप्शन असतो त्या संदर्भात इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. सर्वात प्रथम ग्रीव्हन्स कोणी नोंदवावा या संदर्भात पॉईंट पुन्हा क्लिअर करतो. ज्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट आता 1-2% राहिलेला आहे, मॅक्झिमम 1-2%, त्या विद्यार्थ्यांनी या लेसनला फोकस करून पाहिलं पाहिजे. बाकीच्या विद्यार्थ्यांनी या लेसनला इग्नोर केलं तरी पण चालेल, कारण का ग्रीव्हन्स मार्फत जास्त काही फरक पडत नाही. मग हा ग्रीव्हन्स कोणी नोंदवा? तर फ्रेंड, तुम्हाला सर्वात प्रथम काय करायचं हे मी मागील लेसनमध्ये पण सांगितलं होतं. पुन्हा रिपीट करतो. जी फायनल आन्सर की MSc विभागाने त्यांच्या वेबसाईटवर टाकलेली आहे ती तुम्हाला डाउनलोडिंग करायची. डाउनलोड केल्यानंतर तुमची OMR शीट तुमच्याकडे आहे पहा. त्या OMR शीटची फायनल आन्सर कीचं कंपॅरिझन करायचं आणि तुमचा स्कोअर किती होतोय ते पाहायचं. मग पेपर फर्स्ट ॲज वेल ॲज पेपर सेकंड मिळून सपोज तुमचा स्कोअर होतोय 152, पण रिझल्ट जर पाहिला ना तर रिझल्टमध्ये दोन्ही पेपर मिळून तुमचा स्कोअर किती दाखवला आहे त्यांनी? 150. असं होऊ शकतं. काही विद्यार्थ्यांचे मला कमेंट आले, त्या अनेक विद्यार्थ्यांचे मला व्हॉट्सअपला मेसेज आलेत की सर आमच्या बाबतीत असं झालेलं आहे. जास्त फरक पडत नाही, एखादा क्वेश्चन खालीवरती होऊ शकतो. मग हे तुम्ही व्हेरीफाय करून पाहायचं. कसं? फायनल आन्सर की त्याचं कंपॅरिझन OMR शीटसोबत. OMR शीटची कार्बन कॉपी तुमच्याकडे आहे, ती असेल तरच कंपॅरिझन करू शकता, तरच तुम्ही पुढे प्रोसेस करू शकता. हे कंपॅरिझन करायचं. यानुसार तुमचा रिझल्ट आणि तुम्ही काढलेला स्कोअर यामध्ये जर काही तफावत तुम्हाला जाणवत असेल आणि ती तफावत जर क्लिअर झाली तर तुम्हाला रिझल्ट भेटेल असं वाटत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ग्रीव्हन्स नोंदवू शकता. ग्रीव्हन्स हा फक्त याच कंडिशनमध्ये ॲक्सेप्ट होतो, बाकी कुठल्याही कंडिशनमध्ये ॲक्सेप्ट होत नाही. अनेक विद्यार्थी मला कमेंट करतात की सर XYZ क्वेश्चन आहे त्याचा आन्सर त्यांनी चुकीचं दिलंय.
त्याला सोल्युशन नाही आहे. त्यांच्याकडून कुठलंही आन्सर आता चेंज होत नाही. ठीक आहे, जी आन्सर की आहे ती फायनल आन्सर की त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे. त्यांच्या प्रॉस्पेक्टमध्ये असं मेन्शन केलेलं आहे त्यांनी की ज्यावेळेस आम्ही फायनल आन्सर की डिक्लेअर करू त्यानंतर ते आन्सर फायनल असतील त्यामध्ये कुठल्याही गोष्टीचं चेंजेस घडून आणलं जाणार नाही. फायनल डिसिजन हा सेट विभागाचाच असेल असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग त्या ठिकाणी प्रॉस्पेक्टमध्ये सांगितलं, एक्झामिनेशन आधीच सांगितलेलं आहे त्यांनी. ठीक आहे, मग त्या अनुषंगाने कुठल्याही क्वेश्चनचं आन्सर ती फायनल आन्सर की आल्यानंतर चेंज करत नाही. तो पॉईंट सोडून द्या. तरी तुम्हाला वाटत असेल की आपलं चेंज होऊ शकतं, आपल्याकडे तर एव्हिडन्स आहे, तर तो एव्हिडन्स तुम्ही कुठे पाठवू शकता ते तुम्हाला सांगणार आहे. पण ठीक आहे, पण जो पॉईंट ऑफ व्ह्यू आहे त्यांचा प्रॉस्पेक्ट आहे त्यानुसार ॲक्सेप्ट होत नाही आन्सर चेंज वगैरे करणं. ते चॅलेंजिंग आन्सर की वेळेसच तुम्हाला करावं लागतं. मग तर प्रश्न काय राहतो, OMR शीटनुसार आणि फायनल आन्सर कीनुसार स्कोअर चेंज होत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ग्रीव्हन्स दाखल करू शकता. कधी, जर तुम्ही क्वालिफाय होत असाल तर. नसेलच होत तर कशाला या गोष्टी करताय. ठीक आहे, क्वालिफाय होत असेल तर डेफिनेटली ग्रीव्हन्स दाखल करू शकता. आता ग्रीव्हन्स कुठे दाखल करायचा, तर सिम्पल साधं कॉन्टॅक्ट अस या फोल्डरमध्ये तुम्ही त्यांच्या गेले तर तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट भेटून जाईल. MS सेट विभागाला मी कॉल करून विचारला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की सेट विभागासंदर्भात तुम्हाला कुठलाही ग्रीव्हन्स असेल तर तुम्ही या फोनवर कॉल न करता डायरेक्टली या मेल आयडीवर मेल करावा. ठीक आहे, फोन करून काही फायदा होणार नाही, कदाचित ते तुमचा फोनही उचलणार नाही. ठीक आहे, मग ग्रीव्हन्स तुम्ही दाखल कुठे करायचं आहे, तर या मेलवर तुम्ही ग्रीव्हन्स दाखल केल्यानंतर त्यांचा रिप्लाय आला नाही तर तुम्ही सतत त्यांना कॉल करून एक रिमाइंडर करू शकता. ते कॉल उचलत नाही लवकर, ठीक आहे, पण तुम्हाला खूप वेळा प्रयत्न करावा लागेल, एखादा कॉल ते उचलतील. मग त्यावेळेस तुम्ही सांगू शकता की XYZ विद्यार्थी आहे, मी ग्रीव्हन्स दाखल केलेला आहे पण याबद्दल मला रिप्लाय आलेला नाही आहे. ठीक आहे, ग्रीव्हन्स दाखल केल्यानंतर 1-2 दिवस वाट पहा, त्यानंतर तुमचा काही डाऊट असेल तुम्ही पुन्हा रिमाइंडर त्यांना करू शकता. फक्त मेलमार्फतच ग्रीव्हन्स दाखल करता येतोय, दुसरं कुठलंही ऑप्शन नाही आहे असं सेट विभागाचं म्हणणं आहे, माझं नाही. ठीक आहे, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून मी इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगत आहे. सेट विभागाचं म्हणणं असं आहे, हा त्यांचा ऑफिशियल मेल आहे. फायनल आन्सर की आणि OMR शीट यामध्ये तुम्हाला फरक वाटत असेल, रिझल्टनुसार कंपॅरिझन केल्यानंतर काही तफावत जाणवत असेल तर या मेल आयडीवर तुम्ही मेल करून त्याबद्दल सोल्युशन मिळवू शकता. आता मेल काय करायचा, पहिल्यांदा तुमचा डाऊट काय तो त्या ठिकाणी मेन्शन करायचा. इंग्लिश प्रॉपर जमत नसेल तर शुद्ध मराठीमध्ये मेन्शन करा, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, सेट विभागामध्ये जे वर्किंग चालतं मेजॉरिटी ते मराठीमधनं चालतं, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, मराठीमधनं तुमचं म्हणणं तिथं मांडू शकता, काही प्रॉब्लेम नाही. इंग्लिश जमत असेल इंग्लिशमधनं म्हणणं मांडा. त्यानंतर तुमचं म्हणणं जे आहे त्या म्हणण्याला प्रूव्ह करणारे एव्हिडन्स त्या ठिकाणी मांडावं लागतील. म्हणजेच काय, तुम्हाला तुमची OMR शीटची कार्बन कॉपी ती त्या ठिकाणी फोटोनुसार अपडेट करायची मेलमध्ये. त्यानंतर फायनल तुमचा जो रिझल्ट तुम्हाला भेटलेला आहे तो अपडेट करायचा. त्यानंतर तुम्ही जी आन्सर की व्हेरीफाय केली त्या आन्सर कीचा पण स्क्रीनशॉट अपडेट करून टाका, त्यांच्याकडे आहे पण करून टाका अपडेट. ठीक आहे, ह्या सर्व गोष्टी प्रॉपर व्हेरीफाय करून तुम्ही त्या ठिकाणी अपडेट करा. त्यांचा जो रिप्लाय आहे तो क्रॉस व्हेरीफाय करून तुम्हाला भेटेल, लगेचच भेटणार नाही, वेळ लागेल. तुम्ही त्यांना 48 तास देऊ शकता. ठीक आहे, तर फ्रेंड फक्त एकाच पॉईंटला ग्रीव्हन्स नोंदवू शकता. या पॉईंटला तुम्ही ग्रीव्हन्स नोंदवल्यानंतर 100% तो ॲक्सेप्ट होईल. कारण का, कॉम्प्युटरची चूक आहे, तुमचा रिझल्ट त्यांच्याकडून चुकीचा आलेला आहे. ठीक आहे, तर ॲक्सेप्ट करणं त्यांचं काम आहे. होईल नाही होईल ते त्यांचा पॉईंट आहे, पण माझ्या मते व्हायला पाहिजे. ठीक आहे, आणि ॲक्सेप्ट जर ग्रीव्हन्स झाला तर रिझल्ट कदाचित तुमचा क्वालिफाय पण येऊ शकतो. कधी, फॉर एक्झाम्पल मेरिट लागला 150चं, तुम्हाला पडले ते 148 आणि तुमचा फायनल आन्सर कीनुसार आणि OMR शीटनुसार स्कोअर तुम्ही पाहिला तर भरतोय 150च. तर अशा वेळेस स्कोअर वाढू शकतो तुमचा. क्वेश्चनचा आन्सर चेंज करा, पॉसिबल नाही आहे. हे मी म्हणत नाही, सेट विभागाचं प्रॉस्पेक्ट म्हणते ते तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, बाकी तुम्हाला ग्रीव्हन्स नोंदवायचं असेल, आन्सर चेंज वगैरे करायचं तेही तुम्हाला याच मेलवर करावं लागेल, मेल आयडीवर तुम्हाला मेल करावं लागेल, दुसरा ऑप्शन नाही आहे. आय होप इन्फॉर्मेशन काय ती कळायला असेल. फक्त हाच मेल त्यांचा ऑफिशियल मेल आहे. तुम्ही फोनवर त्यांना कितीही काही सांगितलं तरी ते ॲक्सेप्ट करणार नाही, कारण ऑफिशियल माध्यम कुठलं असतं, फक्त मेल. आणि हा ऑफिशियल मेल आहे, तिथं जे असतील ते चेक करतील, त्यानंतर तुम्हाला फीडबॅक त्यांचा येऊन जाईल. या ठिकाणी एक पॉईंट लक्षात ठेवा, आन्सर कीमध्ये अनेक क्वेश्चनचा आन्सर 9 असतं. 9 म्हणजे काय, तुमच्या फायनल मार्कांमध्ये त्याचे मार्क ॲड होऊन आलेले असतात. ठीक आहे, ते काउंट करायचे, तुम्ही ॲड झालेले असतात ऑलरेडी ते. म्हणजे थोडक्यात तुम्ही जो क्वेश्चन अटेम्प्ट केला असेल तर त्याचे मार्क तुम्हाला भेटणार, अन्यथा नाही. ज्यांचं 9 आन्सर असेल त्यांचे मार्क तुम्हाला भेटतात. बाकी शॉर्ट फॉर्म फुल फॉर्म जे असतात ना, काही ठिकाणी H असतो स्मॉल, ठीक आहे, आन्सर कीमध्ये काही ठिकाणी स्मॉल C असतो. तर त्याचं मिनिंग काय होतं हे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे.
ते तुम्ही पाहू शकता, किंवा आन्सर कीच्याच खाली त्यांनी दिलेले असतात त्याचे कोड, ते कोडिंग तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. तर फ्रेंड, अनेक विद्यार्थ्यांच्या मला कमेंट आल्या त्या मागील लेसनला की सर ग्रीव्हन्स नोंदवायचं कुठं, कारण ग्रीव्हन्स ऑप्शन वेबसाईटवर नाही आहे. तर या वेबसाईटवर तुम्हाला जायचं, MSCETच्या कॉन्टॅक्ट असमध्ये जायचं, तिथं हा मेल दिसेल, या मेलवरून तुम्ही ग्रीव्हन्स त्यांना नोंदवू शकता. काहीच प्रॉब्लेम नाही, डेफिनेटली नोंदवा. ठीक आहे ना. हा पण मेल आहे, त्यामध्ये त्यांनी ॲड करून ठेवला, तर तुम्ही पण ॲड करून ठेवा. म्हणजे दोन्ही मेलला तुम्ही ॲट वन टाईम मेल करून टाका. जिथून फीडबॅक येईल तो योग्य. ठीक आहे, त्यांचा ऑफिशियल मेल आहे. तर आय होप तुमचा डाऊट आहे तो क्लिअर झाला असेल. रिपीट कलर अनेक विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे, मी पण कमेंट बॉक्समध्ये पाहिलं. ठीक आहे, की सर या क्वेश्चनचं आन्सर चेंज व्हायला हवं होतं. मान्य आहे, पण ते करत नाही. फायनल आन्सर की आल्यानंतर चेंज होत नाही. त्यांनी असं सांगितलेलं आहे की जी नोडल एजन्सी, म्हणजे त्यांची जी एजन्सी, त्याचा डिसिजन फायनल असेल, असं त्यांनी प्रॉस्पेक्टमध्ये सांगितलेलं आहे ऑलरेडी. सो ते चान्सेस खूप कमी आहेत. तरी तुम्हाला करायचं असेल प्रयत्न, तुम्ही डेफिनेटली करा. आय होप इन्फॉर्मेशन कळायला असेल. तर फ्रेंड, कोर्स संदर्भात तुम्हाला जर काही क्वेरी असेल तरी पण या नंबरला मेसेज करू शकता. फक्त कोर्स संदर्भात इन्फॉर्मेशन या नंबरवर शेअर केली जाते, अदर कुठलीही नाही. ठीक आहे, हा आपला ऑफिशियल नंबर आहे. तर इन्फॉर्मेशन तुम्ही सर्व पाहिली त्याबद्दल थँक्यू सो मच.